श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 4 ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था याचा भाग 10. तुकाराम बुवांच्या अभंगामध्ये एक मोठा मार्मिक प्रश्न त्यांनी देवालाच विचारलाय. का हे चित्त नाही पावत विश्रांती, इंद्रियांची गती खुंटेची ना. पांडुरंगा, मी एवढी धडपड करतोय, एवढा प्रयत्न करतोय, पण माझं चित्त काही केल्या स्थिर होत नाही. ही इंद्रिय विषयांच्या पाठीमागे सारखी धाव घेत राहिलेलीच आहेत. या इंद्रियांवर मला विजय मिळवता येत नाही. का असं घडतंय ते तू सांग. आणि का असं घडतंय ते तू सांग हे म्हणण्याचा अर्थ असा, माणसं आपल्या प्रयत्नांनी हे सगळं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. मी इंद्रिय जय मिळवून दाखवतो, मग खरं तर 5ही इंद्रियांच्या बाबतीत घोटाळा व्हायचा तो होतोच. डोळे कधीतरी दगा देतात, कान कधीतरी दगा देतात, जीभ कधीतरी दगा देते. फजिती होणं हे माणसाच्या अहंकाराचं असलेलं लक्षण आहे. का फजिती झाली? एवढा निष्ठेनं प्रयत्न केलात. तुम्ही तुमच्या इंद्रियांना काबूत ठेवू शकत नाही. तुम्ही तुमच्या अंतःकरणाला तुमच्या प्रयत्नानं स्वच्छ करू शकत नाही. ही जी धावाधाव आहे ना, ती थांबवायची असेल तर मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे. आणि हे मन आणि बुद्धीचं ऐक्य केवळ सद्गुरू कृपेनं आणि सद्गुरूंच्या कृपेनंच होतं. मी माझ्या प्रयत्नानं हे सगळं करतो असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर प्रयोगावरी अनेक सुखदुःख ही तुम्ही ओढवून घेत राहिलेले असतात. रामदास स्वामींनी एके ठिकाणी या सगळ्या गोष्टी मोठ्या मार्मिकपणे मांडलेल्या आहेत. रामदास स्वामी असं म्हणतात, विषयी विरक्तपण इंद्रिये निग्रहण गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. चंचलपणे मन न करी विषय ध्यान गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. बुद्धी बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. भक्तिज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. रामी रामदास म्हणे निर्गुण सुख साधणे गुरुकृपे वाचुनी नव्हे नव्हे. परमार्थातील कुठलीही गोष्ट तुम्हाला साध्य करून घ्यायची असेल तर त्या साधकाला गुरुकृपेशिवाय, गुरुभक्तीशिवाय अन्य कुठलाही उपाय नाही. म्हणून गुरुची कृपा होणं आणि आपण सतत त्या गुरुकृपेमध्येच राहायचा प्रयत्न करणं हीच साधना. याशिवाय साधनेचं वेगळं स्वरूप असू शकत नाही. गुरुची प्रसन्नता ती सतत चढती वाढती कशी राहील याच्याकरता साधकांनी सावध, साक्षी आणि दक्ष राहायचं. म्हणजे तुमची साधना योग्य दिशेनं आकार घेत जाते आणि गतिमान होत जाते. प्रसन्नता सद्गुरूंची आणि आपल्या चित्ताची या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. मामांना, स्वामींना पाहिल्यानंतर जो आनंद झाला तसा आनंद आपण आपल्या सद्गुरूंना पाहिल्यानंतर झाला पाहिजे. मामांच्या अभंगामध्ये उल्लेख येतो, आज पूर्णानंद मी पाहिला, आज ज्ञानानंद मी पाहिला. सद्गुरूंना पाहण्याची एक दृष्टी प्राप्त व्हावी लागते. आत्ताचं जे आपल्याला प्राप्त झालेले डोळे आहेत ना, हे मर्त्य डोळे आहेत. या डोळ्यांना विषयांशिवाय, सामान्य स्थूल आकाराशिवाय काहीही दिसत नाही. नाक, कान, डोळ्यांचं जे बाह्यरूप आहे तेच आपल्याला कळतं. या शरीराच्या अंतर्यामी जे चैतन्यासारखं क्रीडा करतंय ते चैतन्य पाहण्याची दृष्टी तीही गुरुकृपेनंच प्राप्त व्हावी लागते.
नामदेव महाराजांचा अभंग आहे, डोळियाचा डोळा उघडिला जेणे, आनंदाचे लेणे लेवोनिया. मी जगाकडे पाहत होतो माझ्या दृष्टीनं. तेव्हा सगळं स्थूलच दिसत होतं. पण सद्गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घातलं, कृपांजन घातलं आणि मग प्रत्येक वस्तूमध्ये असणारं जे चैतन्य ते मला साद घालायला लागलं. जिकडे जाईन तिकडे नामा म्हणे, जिकडे पाहे तिकडे देव. असा चमत्कार झाला. देव नाही अशी अवस्थाच नाही. सगळीकडे देव भरलेला आहे. तो देव पाहायला शिकायचं. मग त्याकरता सुद्धा पुन्हा आपली परीक्षाच असते. जे जे आपल्याला प्रिय आहे ते ते सगळं जर गुरुच्या आज्ञेनं टाकून द्यायला सांगितलं गेलं तर ते ते पूर्णपणानं टाकून द्यायची तयारी असली पाहिजे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.